नेमकं काय केलं चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र जपावा सर्व. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हा जो मंत्र आहे हा सर्व काळ करतात. त्याचा विठ्ठल शब्द बघा, फक्त विठ्ठल म्हणा तुम्ही. विठ्ठल म्हणजे की इतकं असं हृदयामध्ये विठ्ठल शब्दामध्ये ताकद आहे. एका डॉक्टरने प्रयोग केला. काय केलं, एक 20 रुपये घेतले हृदयविकाराचे 20 रुपये घेतले आणि 10 जे रुग्ण होते त्यांना फक्त विठ्ठल 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 त्यांना ते नामस्मरण करायचे. आणि दुसरे जे 10 होते त्यांना काय सांगितलं, त्यांना उपचार करतो, त्यांना काय विकास काय. मग एक महिना 2 महिन्यानंतर त्याला चेकअप केल्यानंतर डॉक्टरांना हे आढळलं जे रुग्ण विठ्ठलाचा जप करत होते, विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर त्यांच्यामध्ये जी हृदयाच्या रक्ताभिसरण क्रिया इतकी सुरळीत चालू होती, त्यांचं हृदय अतिशय व्यवस्थित चालू होतं. पण जे 10 विठ्ठल होते त्यांच्या फरक दिसला. म्हणून विठ्ठल म्हटल्यानंतर सुद्धा आपल्या हृदय असणारे ठोके तिथं बरोबर पडतात, रक्ताभिसरण क्रिया सुधारते. म्हणून आपण रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र जपावा सर्व काळ. हा जो रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र महाराजांनी कुणी दिला, त्याच्या गुरुने दिले. आता साधकमध्ये एका गावामध्ये एक गुरु नावाचा माणूस होता आणि तो सासरवाड्याचा होता. आणि जगात जात असताना दिवस उन्हाळ्यात असतात आणि उन्हाळ्या दिवसामध्ये जात असताना त्याला ताण लागला. ताण लागल्यानंतर तर पाणी कुठं मिळणार, पाणी शोधायला लागतो, इकडं पाणी तिकडं पाणी, पाणी काय मिळणार त्याला. असं करत करत एका तिथं जातो तर त्याला एक मोठी विहीर दिसते. पण त्या विहिरीमध्ये त्याला पायऱ्या काय दिसत नाही. ते बघत असताना नेहरू खाली पडतो. पडताना त्याला काय होतं, खाली पडला पण तब्येतीनं दणकट असल्यामुळं त्याला काय होत नाही. खाली पडल्यानंतर उठून बघतोय तर काय, पुढं एका खड्ड्यामध्ये कोपऱ्यामध्ये त्याला पाण्याचा झरा दिसतो. पाण्याचा झरा दिसल्यानंतर त्याला आनंद होतो. बघा त्याला काय होतो, आनंद. आता आपल्याला प्यायला पाणी भरपूर मिळणार. तो पाणी वापरून प्यायला जातो तोपर्यंत त्या झऱ्याच्या वरच्यामध्ये बिळ असतं, त्या बिळातून नाक बाहेर येतं. नाक बाहेर आल्यानंतर बघितलं त्याला घाम फुटतो. आता काय करायचं, नाक असा आपल्याला सोडणार. तोपर्यंत खाली पडताना त्या झाडाच्या खाली मधमाशाचा पोळा असतो, ते हात आणि त्या माशाचं भोंगावत असतात. तोपर्यंत वाघ असतो, वाघ शिकार करायला म्हणते. बघा त्याच्या किती संकट आहे. पुढं नाग आहे, पुढं वर वाघ आहे, बाजूला मधमाशी आहे. इतकं सगळी संकट त्याच्यावर आली. आता यातून आपल्याला वाचणार नाही. आता ही शेवटच आहे म्हणजे आपण नाक तर चावणार, वाघ तर खाणार, मधमाशी तर चावणार, पाणी तर प्यायला मिळणार नाही. असं म्हणजे शेवटच देवाचं कीर्तन प्रवचन ऐकलं असतं. शेवटी काय बोलले, देवाचं नामस्मरण करूया. आता काय हातात काय नामस्मरण करत तर आपल्याला गती चाललं होईल मुला हात धरतो आणि राम राम मनाच्या मनामध्ये देवाचं नामस्मरण चालू. आणि चालू केल्यानंतर काय होतं, मधमाशा पोळं उठलेलं असतं, त्याला थोडं धक्का लागल्यामुळं त्यातला मध खाली पडाला. तो बरोबर त्या कपाळावर पडून खाली असं अंगावर उघडून होणार. त्या मधात शोध घेत राहतो. 5-10 मिनिटं जातात. ते 10 मिनिटानंतर तू बघा किती संकट आलं जगीचे रोज देवाचं नाम घेत राहिल्यामुळं थोड्या वेळाला नको नाक वेळात जात असतो. परत ते काय वेळात जात असतोय.
म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अशी संकट येत असतात आणि संकट फार काळ टिकत नाहीत. आता उन्हाळ्यात तर पावसाळा येणारच, पावसाळ्यात हिवाळा येणारच, झाडाला पाणी येणार, ती झाडणार, झाडाला वाईट वाटतंय का, आता माझे सगळे झाड पाणी गळाले, फुलं गळाले,